फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रचनाशास्त्र पेपर 2मध्ये आपण सर्व सिस्टम जवळपास बघितलेलं आहे. आता आपण सेन्सरी ऑर्गनची सर्व ॲनाटॉमी बघितली, त्यानंतर आपण रेस्पिरेटरी सिस्टम बघितलं, त्यानंतर आपण युरिनरी सिस्टम बघितलं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं. आता लास्ट आपलं दोनच सिस्टम बाकी येतात. एक कार्डिओस्क्युलर सिस्टम बाकी आहे आणि एक डायजेस्टिव्ह सिस्टम बाकी आहे. तर जवळपास आपला मॉडर्नचा सेकंड पेपरचा आपला मॉडर्नचा पार्ट आता जवळपास एंड होण्याकडे. ठीक आहे. नंतर आता आपला आयुर्वेदिक पार्ट. ठीक आहे. आयुर्वेदिक पार्टमध्ये मर्म हे प्रमाणे शिराधमनी स्त्रोत असे ते सर्व टॉपिक येतं. ते पण मी एक 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 घेऊन टाकील, कंप्लीट करील. ठीक आहे. ते 2-3 हे 1-2 दिवस तरी लागतीलच, कारण की नोट्स गिट्स बनवायला टाईम लागत. तरी मी ट्राय करत आहे, कारण की पदार्थचं पण थोडं बाकी आहे आणि आपलं फिजिओलॉजीचे पण आपले मॉडर्नचे टॉपिक थोडे बाकी येतं. ठीक आहे. तर मी ट्राय करत आहे लवकरात लवकर सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करायचा, पण थोडासा एखादा दिवस लेट होऊ शकते. पण तरी मॅक्स टू मॅक्स आता मी 5 तारीख ठरवलं होतं, पण मला असं वाटते की 7 तारीख होऊ शकते. पण मी ट्राय करेल की उद्याच्या उद्या सर्व आज मॅक्सिमम नोट्स प्रिपेअर करून मी आजच्या आज किंवा म्हणजे उद्याच्या उद्या कंप्लीट करून मॅक्स टू मॅक्स उद्या 6 तारीख होईल. लयच जास्त झालं तर 7 तारीख होईल. 7 तारखेच्या वरी एक दिवस पण तुमचा सिलेबस एक्सटेंड होणार नाही. सर्व विषयाचा थोडा संस्कृतचा पण बाकी आहे. ते पण सर्व तुमचे टॉपिक जेवढे इम्पॉर्टंट येतात, सर्व टॉपिक इम्पॉर्टंट म्हणजे जवळपास सर्व सिलेबस आपला कवर होते. आपला फक्त 60-70% आपलं 70% सिलेबस झालेलाच आहे. फक्त थोडंसं बाकी आहे. त्याच्यातलं जास्त करून असं नाही की खूप हार्ड काम आहे. तुम्हाला सर्व मी ॲनाटॉमीचं शिकवलेलंच आहे. राहिलं फिजिओलॉजीचं जवळपास आपलं मॉडर्न पण झालेलं आहे, आयुर्वेदिक पण पोर्शन झालेलं आहे. फक्त सेकंड पेपरचा आपला मॉडर्न पार्ट बाकी आयुर्वेद घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्या नोट्स आता जवळपास तुम्ही सारखं आहे ते तुम्ही ह्युमन फिजिओमधून जरी वाचून गेले तरी तुम्हाला सिस्टम वगैरे तुम्ही त्याच्यातून वाचून गेले तरी ठीक आहे. त्यात फक्त हिमोस्टॅसिस, इम्युनिटी आणि जे हे थोडं ब्लड वगैरे ते टॉपिक थोडेसे इम्पॉर्टंट येतं आणि थोडेसे आपल्या पुस्तकात सापडत नाहीत डिटेलमध्ये जे एक्सपेक्टेड जसे क्वेश्चन विचारतात तसे. ठीक आहे. तर ते टॉपिक आपण आधी घेऊ, नंतर आपण सर्व एक एक गोष्टी क्लिअर करू. ठीक आहे. फक्त कसं आहे माहिती का, नोट्स बनवायला थोडासा टाईम लागते. नोट्स बनवायच्या म्हटलं तर थोडंसं तुम्हाला पण लिमिटेशन्स येते. तर सर्व शूट करणं, हे करणं, सर्व थोडा प्रॉब्लेम पण चालू आहे. त्याच्यामुळे कसं होते, सर्व गोष्टी थोडासा लेट होत आहे. बट मी ट्राय करणार सर्व लवकरात लवकर प्रोव्हाइड करायचं. तुम्ही फक्त जेवढं दिलेलं आहे तेवढं त्याच्यातून आउटपुट काढायचा प्रयत्न करा. जसे नोट्स अपडेट होतात तसे मी ग्रुपवर टाकत राहतो. म्हणून ग्रुप हे करा, कारण की मी फाईल्समध्ये ड्राईव्हवर अपलोड जरी केले तरी तुम्हाला ते दिसणार नाही, तुम्हाला नोटिफाय होणार नाही की बा अपलोड झालं म्हणून, जोपर्यंत मी लेक्चर हे करणार नाही. पण फक्त माझं लेक्चर पडोसतो त्याच्या आधीच मी नाही का, आता मी सेन्सरी ऑर्गनचं लेक्चर काल टाकलं, बट त्याचं मी नोट्स परवा दिवशीच बनवल्या होत्या. जसं एक नोट्स बनवून रेडी झाल्या तसं मी अपलोड करत होतो. ठीक आहे. तर मग तुम्ही जर का याच्यावर असले, समजा टेलिग्राम ग्रुपवर जॉईन असले, तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भेटतील. ठीक आहे. बाकी दुसरं तर सोर्स नाही, दुसरं तर कम्युनिटीमध्ये टाकू शकतो, पण त्याचं चान्सेस कमी येतं की त्याच्यात जास्त रीच होईल. तर टेलिग्रामवर जास्त करून सर्व ॲक्टिव्ह राहतात आणि सर्वांकडे व्यवस्थित पोहोचते सुद्धा. ठीक आहे. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तुमच्याच फायद्यासाठी राहील. बाकी तर काय, तुम्हाला नोटिफिकेशन लवकर भेटेल, नोट्स सर्व लवकर भेटतील. बाकी तर मी लेक्चर बनवलं तेव्हा तो नोट्स भेटतच सर्व. नंतर इथे आता आपण म्हणणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टम. इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर 1 LAQ येते आणि 2 SAQ येतात. ठीक आहे. तर 20 मार्काचा वेटेज आहे. MCQ सुद्धा पण येतात. तर आपण व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. तर आता रिजन्स ऑफ ॲब्डोमेन, तर याच्यात नाही का 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन येतात. तर ह्या म्हणून आपल्याला SAQ येऊ शकतो, आपला 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन सांगा म्हणून. ठीक आहे. किंवा जर का LAQ सुद्धा येऊ शकतो, SAQ LAQ दोन्ही येऊ शकते. ठीक आहे. 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन. रिजन्स ऑफ ॲब्डोमेनमध्ये काय ते, ॲब्डोमिनल कॅव्हिटी इज द लार्जेस्ट कॅव्हिटी इन द ह्युमन बॉडी. ही काय लार्जेस्ट कॅव्हिटी आहे ह्युमन बॉडीमधली. Various viscera of digestive system, urinary system and genital systems are present in the abdominal cavity. Anterior abdominal wall seems like a door of the abdominal cavity. That's why surgeons or clinicians attempts to identify internal organs through the specific parts of the anterior abdominal or wall called as regions of abdomen. ठीक आहे. हे किती तर 9 regions येतं. For this there are 4 imaginary places which divides abdominal cavity into 9 parts of the regions. 4 imaginary planes येतं. डिवाइडेड काय करतात, 9 पार्ट्समध्ये करतात. त्याच्यामध्ये 2 व्हर्टिकल आणि 2 हॉरिझॉन्टल प्लेन राहतात. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये काय ते, फर्स्ट येते ट्रान्सपायलॉरिक प्लेन ऑर ॲडिसन्स प्लेन. ठीक आहे. याला काय म्हणतात, आणि दुसरा येते ट्युबरक्युलर प्लेन. ठीक आहे. तर ट्रान्सपायलॉरिक प्लेन काय करते, इट पासेस थ्रू
पायलॉरस ऑफ द स्टमक, हे कुठून पास होते, पायलॉरस ऑफ द स्टमक पासून पास होते. मार्क्ड बाय मिडवे बिटवीन सुप्रास्टर्नल नॉच अँड प्युबिक सिम्पायसिस. ठीक आहे. लाईज वन हँड ब्रेथ बिलो झिफिस्टर्नल जॉईंट, जे झिफिस्टर्नल जॉईंट राहते, झिफॉइड स्टर्नल जॉईंट राहते, तिथं त्याच्या वन हँड म्हणजे एक हात अंतरावर हे रिजन मार्क होते. नंतर तिथे अँटेरियरली पास्ट टिप ऑफ 9th कोस्टल कार्टिलेज अँड पोस्टेरियरली पास्ट बॉडी ऑफ L1 वर्टिब्रे नियर इट्स लोअर बॉर्डर. आता जर का तुम्ही अँटेरियरली बघितलं तर अँटेरियरली टिप ऑफ कोस्टल कार्टिलेजपासून पास होते आणि पोस्टेरियरली बघितलं तर जे L1 वर्टिब्रे त्याच्या लोअर बॉर्डरपासून पास होते. नंतर इथे ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन passes through tubercles of the iliac case, posteriorly pass body of L5 vertebrae near upper border. आता तुम्हाला पोस्टेरियर आणि अँटेरियर दोन्ही पोर्शन का माहिती असले पाहिजे. आज समजा तुम्ही ॲबडोमेन वगैरे सर्जरी करता, ठीक आहे, तर तुम्हाला सर्व रिजन माहीत असले पाहिजेत फ्रंटच्या अँटेरियर ॲस्पेक्टनं की कोणते ऑर्गन कुठं येतं. आणि तेच रिजन तुम्हाला बॅक साईडनं पण माहीत पाहिजेत ना, की बॅक साईडनं इथं कोणते ऑर्गन येते, या रिजनमध्ये कोणते ऑर्गन येतं. तर तुम्हाला काम कशावर करायचं आणि तुम्ही दुसऱ्याच रिजनमध्ये कट केले तर तुम्हाला ते ऑर्गन भेटणार आहे का तिथं? नाही, तुम्हाला कट करावं लागेल ना. तुम्हाला दिसणार आहे का, तर तुम्हाला त्याची पोझिशन माहीत पाहिजेत ना. आणि तुम्हाला एवढं तर माहिती आहे ना की ॲनाटॉमीमध्ये सर्व ह्युमन बॉडीचे आपल्या ॲक्रॉस स्पेशीमध्ये सर्वांचं किडनीची जागा सर्वांची जी आहे तीच आहे ना. किडनीची कोणाची थोरॅक्समध्ये किडनी का नाही, सर्वांची ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्येच येते ना. तर सर्वांच्या याचे फिक्स पोझिशन्स आहेत ना, ॲनाटॉमिकल पोझिशन्स फिक्स राहतात. तर आपल्याला त्याचा स्टडी आपल्याला माहीत पाहिजे की कोणत्या रिजनमध्ये कोणते पार्ट येतात. ठीक आहे, याचा इम्पॉर्टन्स क्लिनिकली असा इम्पॉर्टंट आहे. व्हर्टिकल प्लेनमध्ये काय ते दीज आर राईट अँड लेफ्ट लॅटरल प्लेन्स करस्पॉन्ड टू मिड क्लॅव्हिक्युलर जॉईंट. इच व्हर्टिकल प्लेन पासेस थ्रू mid inguinal point and crosses tip of 9 coastal cartilage. The 9 regions are arranged in 3 vertical zones. ठीक आहे, तर वर्टिकल झोन्स येतं, 3 वर्टिकल झोन येतं. एक राईट झोन आहे, एक मीडियन झोन आहे आणि एक लेफ्ट झोन आहे. कोणते? राईट झोन, मिडिल झोन आणि लेफ्ट झोन. ठीक आहे, आणि साईडला हे 3 पार्टमध्ये पडतात. साईडमध्ये 3 येतं, 1 2 3. तर हे लक्षात घ्यायचं, L1 L2 L3 L4 L5 हे मागच्या साईडने येतं, हे फ्रंट साईडने, फ्रंट रिजन आहे. ठीक आहे, हे काय याला काय म्हणतात? राईट हायपोकॉन्ड्रियम. हे काय? राईट हायपोकॉन्ड्रियम. हे काय? एपिगॅस्ट्रियम आहे. हे काय? लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम. हे काय? राईट लंबर. हे काय? अम्बेलिकस. हे काय? लेफ्ट लंबर. हे काय? राईट इलियाक फोसा, हायपोगॅस्ट्रिक आणि लेफ्ट इलियाक फोसा. ठीक आहे, ही काय? ही इलियाक केस्ट आहे. ही काय? इलियाक स्पाईन आहे. इलियाक स्पाईन आहे, सुपेरियर इलियाक स्पाईन. ही कोणते? अँटेरियर आहे. ठीक आहे, नंतर ही कोणती लाईन येते? ही ते पायलॉरिक प्लेन येते. ठीक आहे, हे काय? ते सब कोस्टल प्लेन. हे काय? मिडवे ऑफ द. हे काय? हे कुठून जाते? अम्बेलिकसमधून जाते, म्हणजे आपल्या नाभीमधून जाते. तर ते ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन हे कोणतं? इलियाक केसमधून जे जाते ते ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन आहे. आणि हे काय? हे अम्बेलिकस आहे. ठीक आहे, हे रिजन्स येतं सर्व. हे काय आहे? आपला स्टर्नमची बॉडी. ही स्टर्नमची बॉडी आहे. हे डायफ्राम आहे. हे आपण तुम्ही असं बघता, हे डायफ्राम आहे. आणि हे काय? मॅन्युब्रम स्टर्न आहे. हे काय? हे मॅन्युब्रम स्टर्न आहे. आणि हे काय? क्लॅव्हिकल आहे. ठीक आहे, तर एवढं क्लिअर झालं तुम्हाला. हे सर्व झोन येतं, हे सर्व झोन तुम्हाला, ही डायग्राम तुम्हाला काढणं अपेक्षित आहे. ही डायग्राम तुम्हाला आली पाहिजे, थोडंसं अंडरस्टँडिंगसाठी मी काढलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू. हायपोकॉन्ड्रिक रिजन और हायपोकॉन्ड्रियम. इट लाइज जस्ट बिलो द कोस्टल कार्टिलेज. देअर आर 2 हायपोकॉन्ड्रिक रिजन्स, राईट अँड लेफ्ट. राईट साईड काय ते? राईट साईडमध्ये काय? हे तुम्हाला महत्त्वाचं होतं. राईट साईडमध्ये काय ते? लिव्हर, गॉल ब्लॅडर, लिव्हर अँड गॉल ब्लॅडर. लेफ्ट साईडमध्ये काय ते? स्टमक, स्प्लीन, लेफ्ट कोलिक फ्रॅक्चर. हे कशात येतं? हायपोकॉन्ड्रियम. हायपोकॉन्ड्रियममध्ये राईट साईड आणि लेफ्ट साईड. राईटमध्ये काय ते? लेफ्टमध्ये काय ते? ठीक आहे, नंतर येते एपिगॅस्ट्रिक रिजन, जस्ट अबाव गॅस्टर ऑर स्टमक. जस्ट अबाव गॅस्टर ऑर स्टमक, याच्यात काय राहते? प्रेझेंट स्टमक, डिओडिनम, पॅनक्रियाज इज प्रेझेंट इन दिस रिजन. ठीक आहे, नंतर इथे लंबर रिजन. लंबर रिजनमध्ये लाईज ॲट द लेवल ऑफ लंबर वर्टिब्री. हे लंबर वर्टिब्रीच्या लेवलला राहतात. 2 लंबर रिजन्स आर प्रेझेंट. राईट अँड लेफ्ट लंबर रिजन राहतात. राईट लंबरला काय ते? राईट किडनी, युरेटर अँड असेंडिंग कोलॉन. लेफ्ट साईडला काय ते? लेफ्ट किडनी, युरेटर आणि डिसेंडिंग कोलॉन. ठीक आहे, तर हे राईट युरेटर आणि हे लेफ्ट युरेटर. ठीक आहे, नंतर नेक्स्ट रिजन येते आपला अम्बेलिकस रिजन. अम्बेलिकल रिजन किंवा अम्बेलिकस रिजन
इट लाईज अराउंड द अंबिलिकस. हे काय राहते, अंबिलिकसच्या अराउंड लाय करते. ठीक आहे. याच्यामध्ये काय प्रेझेंट राहते, अवोटर राहते, इन्फिरियर वेना कॅव्हा राहते, कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन राहतात अँड सम पार्ट्स ऑफ द स्टमक आर प्रेझेंट इन दिस रिजन. ठीक आहे. कशामध्ये, अंबिलिकस रिजनमध्ये. नंतर इथे इलियाक फोसा और इलियाक रिजन. ठीक आहे. इंग्युनियल रिजन, याला काय म्हणतात, इंग्युनियल रिजन पण म्हणतात. इन रिलेशन विथ इलियाक फोसा ऑफ द हिप बोन देअर आर टू रिजन्स, राईट अँड लेफ्ट. राईट साईडमध्ये काय राहते, सिकम अँड व्हर्मिफॉर अपेंडिक्स. नंतर जे लेफ्ट साईड राहते त्यात काय राहते, सिग्मॉइड कोलॉन राहते. ठीक आहे. नंतर लास्ट रिजन येते हायपोगॅस्ट्रिक रिजन. हायपोगॅस्ट्रिक रिजन कुठं राहते, लोकेटेड बिलो स्टमक. हे जे स्टमकच्या बिलो राहते, जे अबो राहते त्याला हे म्हणतात हायपोगॅस्ट्रियम म्हणतात, आणि जे हे राहते त्याला इपिगॅस्ट्रियम म्हणतात. ठीक आहे. हायपोगॅस्ट्रियम म्हणतात आणि इपिगॅस्ट्रियम. ठीक आहे. ऑर्गन्स प्रेझेंट आर युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट राहते, कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन राहते आणि एनलार्ज युटेरस राहते. युटेरस कशामध्ये राहील, फिमेलमध्ये राहील. ओके. अंबेलिकस रिजनमध्ये. नंतर इथे ऑर्गन्स ऑफ एलिमेंटरी कॅनल विथ क्लिनिकल आस्पेक्ट. हे आपला सेकंड पॉईंट आहे सिलेबस्कोपीमधला. ठीक आहे. तर ऑर्गन काय काय आहेत आपले, ओरल कॅव्हिटी, फॅरिंग्स, ओसोफॅगस, 9 रिजन्स ऑफ ॲबडॉमेन, स्टमक, डिओडिनम, जिझोनम, इलियम, सिकम, व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स, कोलोन, रेक्टम, ॲनल कॅनल ऑर ॲनस. हे काय येतं, हे एक्स्ट्रा पॉईंट येतं, हे आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त लिव्हर, पॅनक्रियाज आणि स्प्लीन हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आपण हे सर्व बघणार आणि लिव्हर, पॅनक्रियाज आणि स्प्लीन हे बघितलेलं आहे. आता स्प्लीन जे आपण हे सर्व जेव्हा आपण लिम्फॅटिक सिस्टम बघितली पेपर वनमध्ये जेव्हा लिम्फॅटिक सिस्टम बघितली त्यामध्ये मी स्प्लीन डिटेलमध्ये घेतलेलं आहे, स्प्लीन इन डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये स्प्लीन इन्क्लूड केलेलं नाही, मी फक्त लिव्हर आणि पॅनक्रियाज इन्क्लूड केलेलं आहे. तर स्प्लीन तुम्ही तिथून रेफर करसाल. ठीक आहे. परत तेच लिहिणं मला योग्य नाही वाटत. आणि परत इथं पण जिथं मी ऑलरेडी शिकवेल ना स्प्लीन, मग इथं कशाला टाईमपास करायचा, स्प्लीन ॲनाटॉमीमध्ये शिकवेल ना, तर तिथून रेफर करा. ठीक आहे. फर्स्ट पार्ट येते माउथ ऑर ओरल कॅव्हिटी, डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, आउटर व्हेस्टिब्यूल आणि इनर ओरल कॅव्हिटी प्रॉपर. ठीक आहे. व्हेस्टिब्यूल काय, नॅरो स्पेस आहे, ऑफ बाउंड्री एक्सटर्नली लिप्स राहते आणि चिक्स इंटरनली काय राहते, टीथ आणि गम्स मार्क राहते. ठीक आहे. नंतर ते ओरल कॅव्हिटीचे मार्किंग काय येतात, आता तुम्ही पोझिशन सांगता तर तुम्हाला पोझिशन सर्व अँटेरियर, पोस्टियर, लॅटरल, त्याच्या आजूबाजूला काय ते सर्व तुम्हाला डिफाईन करायला लागेल. तुम्ही आणखी ॲनाटॉमीमध्ये शिकता. हे जर का तुम्ही फिजिओलॉजीमध्ये शिकत असाल तर मी या पद्धतीने डायजेस्टिव्ह सिस्टम नाही सांगितलं. डायजेस्टिव्ह सिस्टम आपण फिजिओलॉजीमध्ये घेतलं, तर फिजिओलॉजीमध्ये मी तुम्हाला असं डायजेस्टिव्ह सिस्टम शिकवलं का, नाही. तुम्हाला मी ओरल कॅव्हिटी सांगितलं, त्याच्यात फंक्शन काय, त्याच्यात सलायवरी आपण सलायवा पाहिला, सलायवा बघितला, तर त्याच्यात फूडचं बघितलं, त्यात एक गोष्टी आपण बघितल्या. तर डायजेस्टिव्ह सिस्टम आपण त्यात GIT बघितलं, आपण GIT बघितलं, फिजिओलॉजी ऑफ GIT. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती नाही आपण कसं प्रोसीड केलं होतं, तर त्यात आणि यात तुम्ही डिफरन्स समजू शकता की तिच्यातलं डायजेस्टिव्ह सिस्टम आणि याच्यातलं डायजेस्टिव्ह सिस्टम खूप डिफरन्स आहे. ठीक आहे. अँटेरोलॅटरली टीथ, गम्स अँड ॲल्व्युलर आर्चेस ऑफ जॉ. रूफ काय, रूफ हार्ड अँड सॉफ्ट पॅलेट. फ्लोर काय, टंग. पोस्टेरियरली काय ते कम्युनिकेट्स विथ द फॅरिंग्स. टीथ काय, टीथ फॉर्म्स द पार्ट ऑफ मॅस्टिकेटरी अपॅरेटस अँड आर फिक्स्ड इन टू जॉस. काय ते डेसिडियस टीथला काय म्हणतात, फर्स्ट सेट ऑर मिल्क टीथ. कशा किती राहतात, 20 इन नंबर राहतात. नंतर येते परमनंट टीथमध्ये काय ते सेकंड सेट 32 इन नंबर. ह्याच्यात काय राहते, इन्सिजर, कॅनाइन, मोलर्स 2 म्हणजे काय राहते टोटल 5 आणि 4 साईडला राहतात, म्हणून ते किती राहतात 20 डेसिडियस टीथ. आणि इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलर आणि मोलर 2, 1, 2, 3 हे काय तर 8 इंटू 4 म्हणजे काय 32 परमनंट टीथ राहतात. ठीक आहे. इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलर आणि मोलर हे जस्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बाकी डिटेलमध्ये आपण याच्यात 11th-12th आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे. त्यामध्ये फॅरिंग्समध्ये काय ते वाईड मस्क्युलर ट्यूब स्टार्ट्स ॲट द इंटरनल नेअर्स अँड एक्सटेंड्स टू द लेवल ऑफ द क्रिकॉइड कार्टिलेज ऑफ लॅरिंग्सचे आपण क्रिकॉइड कार्टिलेज बघितले. लॅरिंग्स आपण लास्ट लेक्चरमध्ये मी घेतलेलं आहे, त्याच्यात लॅरिंग्स तुम्हाला झालेलं आहे. ठीक आहे. लाईज पोस्टिरियर टू द नेझल अँड ओरल कॅव्हिटी, सुपिरियर टू लॅरिंग्स, अँटेरियर टू द सर्वायकल वर्टिब्री. ठीक आहे. द फॅरिंग्स फंक्शन ॲज अ पॅसेज वे फॉर एअर अँड फूड, प्रोव्हाइड्स अ रेझोनेटिंग चेंबर फॉर स्पीच, साऊंड, हाऊसेस ऑफ द टॉन्सिल्स आपण बघितलं होतं. फॅरिंग्समध्ये आपण सर्व डिटेलमध्ये बघितलं होतं ते. नंतर लेंथ 12 सेंटीमीटर आपण एकाच्यात बघितलं, रेस्पिरेटरी सिस्टममध्ये बघितलं. ठीक आहे. तर फॅरिंग्सचे आपण 3 पार्ट्स बघितले होते, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंजोफॅरिंग्स, त्यात सर्व डिटेलमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. नंतर ते पार्ट्स ऑफ फॅरिंग्समध्ये तेच वापस आपण इथं फक्त जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे.
ठीक आहे. डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, नेझोफॅरिंक्स, ओरोफॅरिंक्स, लॅरिंजोफॅरिंक्स. नेझोफॅरिंक्स काय, नेझर पार्ट ऑफ द फॅरिंक्स, सुपिरियर पोर्शन ऑफ द फॅरिंक्स. इट लाइज पोस्टीरियर टू द नेझल कॅव्हिटी अँड एक्सटेंड्स टू द प्लेन ऑफ द सॉफ्ट पॅलेट. ओरोफॅरिंक्स काय, ओरल पार्ट ऑफ द फॅरिंक्स, इंटरमिजिएट पोर्शन ऑफ द फॅरिंक्स. इट लाइज पोस्टीरियर टू द ओरल कॅव्हिटी अँड एक्सटेंड्स फ्रॉम द सॉफ्ट पॅलेट इन्फेरियरली टू द लेवल ऑफ द हायोइड कॅव्हिटी, हायोइड बोन. सॉरी. Laryngopharynx काय, laryngeal part of the pharynx, inferior portion of the pharynx begins at the level of hyoid bone and connects to the connects काय करते, इसोफॅगस आणि लॅरिंग्सला कनेक्ट करते. कोणता, लॅरिंजोफॅरिंक्स. याचा ब्लड सप्लाय काय, टॉन्सिलर ब्रांच ऑफ फेशियल आर्टरी, टॉर्सल लिंग्युअल ब्रांच ऑफ लिंग्युअल आर्टरी. व्हेनस ड्रेनेज काय, फेशियल वेन, पॅलेटाईन वेन आणि फॅरेंजियल वेन. नर्व सप्लाय केला, ग्लॉसोफॅरेंजियल वेन आणि लेसल पॅरेंटियल वेन. नंतर ते थर्ड पार्ट येते इसोफॅगस. ठीक आहे. नंतर आपण तिथं ट्रॅकिया बघितलं होतं. इथं आता पण डायजेस्टिव्ह सिस्टम बघत आहे. ठीक आहे. नॅरो मस्क्युलर ट्यूब फॉर्मिंग द फूड पॅसेज बिटवीन द फॅरिंग्स अँड द स्टमक. इट एक्सटेंड्स फ्रॉम लोअर पार्ट ऑफ द नेक, लेंथ काय 25 सेंटीमीटर, बिगिन्स इन द नेक ॲट द लोअर बॉर्डर ऑफ द क्रिकॉइड कार्टिलेज वेअर इट इज कंटिन्युअस विथ द लोअर एंड ऑफ द फॅरिंग्स. ठीक आहे. आपण 9 कार्टिलेज ऑफ हे बघितलं होतं, लॅरिंग्समध्ये बघितलं होतं. 3 पेअर्ड येतं, 3 अनपेअर्ड येतं. त्यात क्रिकॉइड कार्टिलेज आपण बघितलं होतं. ठीक आहे. एंड्स बाय ओपनिंग इन टू स्टमक, कार्डियक एंड ॲट द लेवल ऑफ T11 वर्टिब्री. ठीक आहे. कन्स्ट्रिक्शन्स काय, तर नॉर्मली शो 4 कन्स्ट्रिक्शन. काय, इसोफॅगस. तर फर्स्ट कन्स्ट्रिक्शन राहते ॲट बिगनिंग 6 इंचेस फ्रॉम द इन्सिजर टीथ. तर हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर हे तुम्हाला याचं डिस्टन्स माहीत पाहिजे. नंतर इथे व्हेअर इट इज क्रॉस्ड बाय ॲओर्टिक वॉच. दुसरं सेकंड कन्स्ट्रिक्शन कुठं राहते, जिथं ॲओर्टिक वॉच कनेक्ट होते, हे कुठं राहते, 9 इंचेस फ्रॉम द इन्सिजर टीथ. नंतर व्हेअर इट क्रॉस्ड बाय द लेफ्ट ब्रॉन्को, जिथं लेफ्ट ब्रॉन्कोसोबत कॉन्टॅक्ट होते तिथं थर्ड कन्स्ट्रिक्शन राहते. हे काय राहते, 11 इंचेस फ्रॉम द इन्सिजर टीथ. व्हेअर इट पिअर्सेस बाय डायफ्राम, जिथं डायफ्रामसोबत पिअर्स करते तिथं एक कन्स्ट्रिक्शन राहते. तर ते कुठं राहते, 15 इंचेसवर राहते. ठीक आहे. त्याचा ब्लड सप्लाय कशाचा, आपल्या इसोफॅगसचा. तर ब्लड सप्लाय काय आहे, ते इन्फेरियर थायरॉइड आर्टरी, इसोफॅजियल ब्रांचेस ऑफ ॲओर्टा, इसोफॅजियल ब्रांचेस ऑफ गॅस्ट्रल आर्टरी. नंतर व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते ब्रॅक्योसिफॅलिक वेन, अझायगस वेन आणि लेफ्ट गॅस्ट्रिक वेन. नर्व सप्लायमध्ये काय ते रिकरंट लॅरेंजियल वेन, नर्व, व्हॅगस नर्व आणि इसोफॅजियल प्लेक्सेस. ठीक आहे. नंतर एक ते स्टमक, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपल्याला विचारलं जाते. स्टमक आपल्याला इथं पण इम्पॉर्टंट आहे, आपल्या फिजिओलॉजीमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहीत पाहिजे स्टमक काय. मस्क्युलर बॅग फॉर्मिंग वायडेस्ट अँड मोस्ट डिस्टेन्सिबल पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम, कनेक्टेड above to the lower end of the esophagus and below to the duodenum, acts as reservoir of food and helps in digestion of fat and protein. Situation काय, lies obliquely in the upper and left part of the abdomen, occupies epigastrium, umbilicus आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम. हे तुम्हाला माहीत पाहिजे जायचं सिच्युएशन कुठे येतं. एपिगॅस्ट्रियम, अंबिलिकल आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम याच्यात हे प्रेझेंट राहते. शेप काय, एम्प्टी स्टमक राहते, ते जे शेप राहते. पार्सली डिस्टन्स असेल तर पायरीफॉर्म राहते. आणि इन ऑब्सेस पर्सन, जे समजा ओबेस पर्सन म्हणतात राहतात, म्हणजे जे जाड व्यक्ती राहतात, त्यामध्ये काय राहते, मोर हॉरिझॉन्टल स्टिअर हॉर्न स्टमक म्हणतात त्याला. ठीक आहे. नंतर ते लेंथ काय, तर 10 इंचेस और 25 सेंटीमीटर. कशाची, स्टमकची. स्टमक बघते, स्टमकची. नंतर ते कॅपॅसिटी काय, ॲट बर्थ 30 ml, ॲट प्युबर्टी 1 लिटर आणि अडल्ट 1.5 to 2 लिटर. ठीक आहे. ही काय, कॅपॅसिटी ऑफ द स्टमक आहे. ठीक आहे. नंतर ते एक्सटर्नल फीचर्समध्ये काय ते, याच्यात 2 ऑरिफाईस येतात. काय तर 2 ऑरिफाईस येतात. फर्स्ट येते कार्डियक ऑरिफाईस जॉईंड बाय लोअर एंड ऑफ द इसोफॅगस, लाईज बिहाइंड द लेफ्ट 7th कोस्टल कार्टिलेज. ठीक आहे. नंतर येते पायलोरिक ऑरिफाईसमध्ये काय ते, ओपन्स इन टू डिओडिनम इन एम्प्टी स्टमक अँड सुपाइन पोझिशन. इट लाईज 1/2 इंच टू द राईट ऑफ द मीडियन प्लेट. नंतर येतात 2 कर्वेचर्स येतात. कशात, एक्सटर्नल फीचरमध्ये 2 कर्वेचर्स बॉर्डर्स. तर लेसर कर्वेचर काय ते, इट इज कॉन्केव अँड फॉर्म्स द राईट बॉर्डर ऑफ द स्टमक. हे तुम्हाला माहिती आहे. स्टमक आपलं असं राहते. आपलं असं स्टमक राहते. तर हे लेसर कर्वेचर, हे ग्रेटर कर्वेचर. ठीक आहे. अँड प्रोव्हाइड्स अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम. आणि हे कशाचे अटॅचमेंट करते, लेसर ओमेंटम सोबत. द नेक्स्ट पार्ट आहे ग्रेटर कर्वेचर. इट इज कॉन्व्हेक्स अँड फॉर्म्स द लेफ्ट बॉर्डर ऑफ द स्टमक. इट प्रोव्हाइड्स अटॅचमेंट टू द ग्रेटर ओमेंटम, गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट अँड गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. 3 सरफेस. तिसरा पार्ट येते 2 सरफेस आहेत, अँटेरियर सरफेस, पोस्टिरियर सरफेस. अँटेरियर सरफेस फेसेस द फॉरवर्ड्स अँड अपवर्ड, पोस्टिरियर सरफेस फेसेस बॅकवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स. नंतर येते 2 नॉचेस.
कार्डियक नॉच आणि अँग्युलर नॉच. ठीक आहे. नंतर येते सब डिव्हिजन ऑफ स्टमक. सब डिव्हिजन ऑफ स्टमक इम्पॉर्टंट आहे, तर सर्व स्टमक इम्पॉर्टंट. ठीक आहे. कार्डियक पार्ट आणि पायलॉरिक पार्ट. द लार्ज कार्डियक पार्ट इज सब डिवायडेड इंटू फंडस बॉडी. द स्मॉलर पायलॉरिक पार्ट इज डिवायडेड इंटू पायलॉरिक एंट्रम, पायलॉरिक कॅनल आणि पायलॉरिक कॅनल. फंडसमध्ये काय ते अप्पर कॉन्व्हेक्स डोम शेप्ड पार्ट सिच्युएटेड अबव अ हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉन ॲट द लेवल ऑफ कार्डियक ऑरिफाईस. नंतर सेकंड येते बॉडी लाईज बिटवीन द फंडस अँड द पायलॉरिक एंट्रम. थर्ड येते पायलॉरिक एंट्रम 7.5 cm long, extends from the angular notch. It has a thick muscular wall called pyloric sphincter. नंतर इथे पायलॉरिक कॅनल. पायलॉरिक कॅनल काय ते 2.5 cm long. The cavity of stomach is called pyloric canal. It is narrow and tubular. नंतर इथे stomach bed. Stomach bed. The stomach bed refers to the structures upon which the stomach rests in mammals. These includes diaphragm, left kidney, left suprarenal glands, pancreas. then इथे ट्रान्सफर्स मिझोकोलॉन. नंतर इथे स्प्लेनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन. नंतर इथे स्प्लेनिक आर्टरी. नंतर ते स्प्लीन. ठीक आहे. हे काय तर स्टमक बेड. स्टमक बेड इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी इथं डायग्रामॅटिकमध्येच तुम्हाला स्टमक बेडमध्ये दिसते. हे काय लेफ्ट क्रुशिएट कुशन ऑफ द डायफ्राम. नंतर इथे लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, लेफ्ट किडनी, स्प्लेनिक आर्टरी, स्प्लीन, पॅनक्रियास, ट्रान्सफर्स मिझोकोलॉन, स्प्लेनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन, सिलेक्ट ट्रंक. ठीक आहे. ते तुम्हाला डायग्राम अपेक्षित आहे स्टमक बेडचा. इम्पॉर्टंट आहे. छोटा ACQ येऊ शकतो आपल्याला. आला तर स्टमक बेड आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नंतर ते अँटेरियर ऑफ स्टमक ऑर हिस्टॉलॉजी. Interior of stomach or histology. Stomach wall is composed of 4 main layers, each with distinct structure and function. Mucosa, submucosa, muscularis externa आणि सेरोसा. आपण याचं इंट्रोडक्शन आपण फिजिओलॉजीमध्ये पण बघितलेलं आहे, इथं पण बघणार आहोत. ठीक आहे. इपिथेलियम काय लाईन बाय सिम्पल कॉलुनर इपिथेलियम विथ म्युकस सिक्रेटिंग सेल्स प्रोटेक्ट स्टमक लाइनिंग फ्रॉम द ॲसिडिक गॅस्ट्रिक. हे काय इपिथेलियम. नंतर इथे इपिथेलियम. नंतर इथे लॅमिना प्रॉप्रिया. हे काय आपण बघते म्युकोसाच्या लेअर बघिते. ठीक आहे. नंतर लॅमिना प्रॉप्रियामध्ये काय ते कंटेंट गॅस्ट्रिक ग्लँड्स विथ डिफरंट सेल टाईप्स. गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये काय येतात म्युकसनिक सेल येतात, पॅरेंटल किंवा ऑक्झेंटिक सेल येतात. नंतर येतात चिप्स किंवा झायमोजेनिक सेल किंवा येतात एंड्रोक्राइन सेल. ठीक आहे. नंतर येतात म्युकस सेलमध्ये काय ते सिक्रेट म्युकस, परायटल किंवा ऑक्सिटिन सेल, सिक्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड कॅसलेस इंट्रिसिक फॅक्टर निडेड फॉर द विटॅमिन B12 ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. चीफ ऑर झायमोजेन सेल सिक्रेट पेप्सिनोजेन कन्वर्टेड इंटू पेप्सिन बाय HCl. HClमध्ये काय होते पेप्सिनोजेन पेप्सिनमध्ये कन्वर्ट होते आणि ते डायजेशनमध्ये हेल्प करते. ठीक आहे. नंतर इथे एंडोक्राइन सेल्स याला काय म्हणतात G सेल्स म्हणतात. सिक्रेट गॅस्ट्रीन स्टिम्युलेट द ॲसिडिक सिक्रेशन. गॅस्ट्रीन काय हे एक हार्मोन आहे. हे आपण नाही का जेव्हा हे एंडोक्रायनॉलॉजी बघितली तेव्हा मी तुम्हाला सर्व फिजिओलॉजीमध्ये जेव्हा एंडोक्रायनॉलॉजी बघितली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कोलेसिस्टोकायनिन वगैरे गॅस्ट्रीन वगैरे हे काय तर हार्मोन्स आपण सर्व बघितलेले तर. ठीक आहे. एंडोक्रायनॉलॉजी आपण सर्वीकडे एंड केलेली, इकडं पण एंड केली, तिथं पण एंड केलेली. तर तुम्हाला सर्वीकडे मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. नंतर ते मस्क्युलरिस म्युकोसा. मस्क्युलरिस म्युकोसा काय अ थिन लेअर ऑफ स्मूथ मसल्स दॅट एड्स इन द मुवमेंट ऑफ द म्युकोसा. नंतर ते सब म्युकोसा. फर्स्ट याची आपण ही सर्व फर्स्ट जी म्युकोसा होती म्युकोसाचे आपण ही सर्व पार्ट बघितले. आता सेकंड पार्ट येते सब म्युकोसा. आपण काय बघत आहे हिस्टॉलॉजी ऑफ स्टमक बघत आहे. ठीक आहे. हिस्टॉलॉजी ऑफ स्टमक म्हणून तुम्हाला डायरेक्ट हे येऊ शकते ACQ पण येऊ शकते आणि तुम्हाला 2-3 टॉपिक मिळून तुम्हाला स्टमकवर इंटरनल स्ट्रक्चर हिस्टॉलॉजी रिलेशन वगैरे एक्सप्लेन करून हे सर्व गोष्टी येऊ शकतात. आता नाही का तुम्हाला नाही का या टॉपिकमध्ये तुम्हाला नाही का एक गोष्ट जाणवल की तुम्हाला कुठंच नाही का पेरोटोनल रिलेशन व्हिसरल रिलेशन हे तर दिसलेच नाही. तर तुम्ही याच्यासाठी काय करू शकता, एक तर तुम्ही रीड करू शकता. इतके किचकट येतं की तुम्ही नाही का पागल होसाल. तर माझ्या हिशोबानं तुम्ही ते रीड करायची सध्या गरज नाही. ज्याने आधी वाचलेले असतील आधी केलेले असतील त्यांनी करा. बट मी सध्या तुम्हाला सजेस्ट नाही करणार की तुम्ही व्हिसरल रिलेशन आणि पेरिटोनल रिलेशन करा. ते तुम्ही टॉपिक बघू नका पागल होसाल. माझ्या नोट्समध्ये मग तुम्हाला काय होतील जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे इझी टॉपिक येतं तुम्ही ते पण रीड करणार ना. की आता भले ना 16 ना ते पॉईंट 8 पैकी अटेंड करा, 6 तर भेटतील. व्यवस्थित करा ना. पण विषय कसा आहे तुम्हाला थोडंफार तर गोष्टी माहीत राहतात ना. तर पेरिटोनल रिलेशनमध्ये तुम्ही काही जरी लिहून टाकलं थोडंफार एक टॉपिक टाकायचा, टॉपिकमध्ये काही ना काही 2-4 शब्द काहीतरी टाकायचे, मार्क भेटून जातात. काही टेन्शन नका घेऊ. पण जर का आत्ता करायला बसाल तुम्ही पेरिटोनल आणि व्हिसरल रिलेशन मला डाऊट विचारू नका. तर पेरिटोनल रिलेशन व्हिसरल रिलेशन कुठे येतं तर ते सध्या मी टाकले नाही आणि इन्क्लूड करणार पण नाही मी. ठीक आहे. आणि मी सांगणार पण नाही सध्या. आणि मी सजेस्ट पण नाही करणार की तुम्ही करा म्हणून. ज्यांना केले असतील ओके वेल अँड गुड. तुम्हाला जर का व्यवस्थित आठवण राहत असेल तुम्हाला पण जर का व्यवस्थित आठवण राहत असेल तर करा.
मी कन्फ्यूज नाही करत आहे. ज्यांना व्यवस्थित केलेले टाईम दिलेले ते करा, पण आता करू नका. ठीक आहे. तर एक गोष्ट मी परत परत रिपीट करणार नाही, तुम्ही समजून घ्या. म्युकोसा काय मेडअप ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, कंटेन ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक्स अँड नर्व ऑर मिजनर प्लेक्सस. सपोर्ट्स काय करते म्युकोसा अँड अलाउ इट्स मुवमेंट ड्युरिंग डायजेशन. ठीक आहे. नंतर येते मस्क्युलरिस एक्सटर्ना. मस्क्युलरिस एक्सटर्ना responsible for mechanical digestion and churning of food, consist of 3 layers smooth muscle, inner oblique muscle, middle circular muscle, outer longitudinal muscle. ठीक आहे. ही काय म्हणते फाउंड इन स्टमक ओनली. ही जी इनर ऑब्लिक मसल राहते फक्त स्टमकमध्ये राहते. कंटेन्स ऑरेबॅक्स प्लेक्सस. हे काय हिच्यामध्ये काय प्रेझेंट राहतात, ऑरेबॅक्स प्लेक्सस राहतात. हे काय नर्व सप्लाय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. कुठं याला काय म्हणतात माइंटेरिक रिजन. प्लेक्सेस बिटवीन द मसल लेयर्स विच कंट्रोल्स गॅस्ट्रिक मोटिलिटी. जे गॅस्ट्रिक मोटिलिटी प्रेझेंट करतात तर ऑरेबॅक्स प्लेक्सेस राहतात. नंतर ते सेरोसा. द आउटरमोस्ट लेअर कन्सिस्ट ऑफ थिन लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू कवर्ड बाय सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम. त्याला काय म्हणतात मिझोथेलियम म्हणतात. फॉर्म्स पार्ट ऑफ विसरल पेरिटोनियम अँड रिड्युसेस फ्रिक्शन विथ सराउंडिंग ऑर्गन्स. ठीक आहे. ब्लड सप्लाय काय लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी, राईट गॅस्ट्रिक आर्टरी, 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी, लेफ्ट गॅस्ट्रो इपिप्लोइक आर्टरी, नंतर राईट गॅस्ट्रो इपिप्लोइक आर्टरी. नंतर व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते पोर्टल वेन. नर्व सप्लायमध्ये काय ते सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक. सिम्पथॅटिकमध्ये T6 to T10 नर्व आणि पॅरासिम्पथॅटिकमध्ये व्हेगस नर्व. अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. तुम्हाला हे आयुर्वेदामध्ये पण थोडंसं माहिती पाहिजेत. हे मी फक्त इथे इन्क्लूड केलं आहे, बाकी सर्व टॉपिकमध्ये तुम्हाला करायचं आहे. बाकी तुम्ही नाही केलं तरी काही चालते, पण मी तुम्हाला सांगेल कसं करायचं. पण इथे मी थोडंसं इन्क्लूड केलेलं आहे. तर आमानाम अन्नानाम आशय इति. आमाशय म्हणजे काय, जो अन्न म्हणजे अर्धपक्व अन्नाच्या आधार आहे त्याला काय म्हणतात आमाशय म्हटले जाते. नाभिस्तनांतरे आमाशय. नाभी आणि स्तनाच्या मध्यभागी आमाशयाचे स्थान आहे, म्हणजेच हृदय आणि नाभीच्या मध्यभागात आमाशयाचे स्थान आहे. ठीक आहे. क्लिनिकल अॅनाटॉमी काय पेप्टिकल्चर काय तर ड्यू टू इरोजन ऑफ द म्युकोसा फ्रॉम एक्सेस ॲसिड ऑर हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन. पर्निशियस अनिमिया. सेकंड येते पर्निशियस अनिमिया. इंट्रिन्सिक आपण माहिती कॅस्लिस इंट्रिन्सिक फॅक्टर ते जर का असलं तर व्हिटॅमिन B12चं ॲब्झॉर्प्शन होईल आणि त्याच्यामुळे ॲनिमिया होईल. व्हिटॅमिन B12 कशासाठी असते, हिमोग्लोबिनच्या सिक्रेशन म्हणजे सिंथेसिससाठी हेल्प राहते, युजफुल राहते. नंतर इथे गॅस्ट्रायटिस म्हणजे काय इन्फ्लॅमेशन ऑफ स्टमक म्युकोसा. जे स्टमक म्युकोसा आहे त्याच्यामध्ये इन्फ्लॅमेशन याला करतात गॅस्ट्रायटिस म्हणतात. ठीक आहे. नंतर इथे स्मॉल इंटेस्टाईन. नेक्स्ट पार्ट येते स्मॉल इंटेस्टाईन. लॉंगेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. लॉंगेस्ट पार्ट ऑफ द हे पण इम्पॉर्टंट आहे. एक्सटेंड्स फ्रॉम पायलोरस ऑफ द स्टमक टू द इलिओक्सिकल जंक्शन. डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्ण इम्पॉर्टंट आहे. तर एकाच लेक्चरमध्ये मी हे करत आहे. लेक्चर थोडं मोठं होईल, काही काळजी नका करू, तुम्ही फक्त रीड करा. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. द ग्रेटर पार्ट ऑफ द डायजेशन food absorption takes place in the small intestine. Size काय about 6 meter long. Length is greater in males than females. Division काय small intestine. अप्पर पार्ट फिक्स राहते, लोअर पार्ट काय राहते मोबाईल राहते. ठीक आहे. अप्पर फिक्स पार्टचं किती राहते डिओडिनम, तर डिओडिनम म्हणतात त्याला, ते काय राहते 25 सेंटीमीटर. जे लोअर पार्ट राहते तो मोबाईल राहते. मोबाईलमध्ये पण अप्पर टू फिफ्थ आणि लोअर 3/5. ठीक आहे. अप्पर 2/5मध्ये जेजुनम राहते आणि लोअर 3/5मध्ये इलियम राहते. तर 3 पार्ट कोणते डिओडिनम, जेजुनम, इलियम. ठीक आहे. हे आता तुम्हाला सिक्वेन्स वाईज तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याचं लेंथ येतात. ठीक आहे. ते माहीत राहते. आपल्याला लॉंगेस्ट माहिती तुम्हाला सर्व कॉइल्ड स्ट्रक्चर राहतात हे. ठीक आहे. डिओडिनम काय सी शेप ट्यूब अबाउट 10 inches लॉंग दॅट जॉईन्स द स्टमक टू द जेजुनम, मोस्टली रेट्रोपेरिटोनियल. ठीक आहे. आता हे सेंटीमीटर होते, हे इंचेसमध्ये सर्व. ठीक आहे. लोकेशन काय तुम्हाला हे तर माहिती आहे ना, 1 inch 1 inch इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 2.5 सेंटीमीटर. ते 2.453 असं काहीतरी राहते, बट अप्रॉक्सिमेटली 2.5 सेंटीमीटर राहते 1 इंचमध्ये. तो म्हणजे तुम्ही सेंटीमीटर जरी पाठ केलं तर तुम्ही कन्वर्ट करू शकता, आणि इंचमध्ये जरी पाठ केलं तरी तुम्ही चेंज करू शकता वेळेवर, तुम्हाला MCQमध्ये जर का आलं तर. ठीक आहे. लोकेशन काय व्हर्टिब्रल लेवल L1, L2, L3. सिच्युएशन काय इन इपिगॅस्ट्रियम अँड अम्बिलिकस रिजन डिओडिनम. हे तुम्हाला सर्वांचं लोकेशन तुम्हाला रिजन वाईजच द्यावं लागेल. ठीक आहे. ते तुम्ही लर्न करा, व्यवस्थित समजून घ्या कोणत्या रिजनमध्ये. ते पार्ट्स ऑफ डिओडिनम इट हॅज 4 पार्ट. फर्स्ट सुपेरियर पार्ट येते 2 inches लॉंग येते. बिगिन्स ॲट द, आता हे 2 inch लिहिलं तर मग काय राहते अप्रॉक्सिमेटली 5 सेंटीमीटर. इज begins at the pylorus and runs upward and backwards on the right side of the
व्हर्टिब्रे L1. नंतर इथे सेकंड और डिसेंडिंग पार्ट, हे काय पार्ट ऑफ डिओडिनम बघत आहे आपण, ठीक आहे. नंतर ते 3 इंचेस लॉंग, बिगिन्स ॲट द सुपेरियर डिओडिनल फ्लेक्झर अँड रन्स व्हर्टिकली राउंडवर्ड्स इन फ्रंट ऑफ द हायलम ऑफ द राईट किडनी. थर्ड और हॉरिझॉन्टल पार्ट 4 inches long, begins at the inferior duodenal flexure on the right side of the lower border of the vertebrae L3. That the fourth or descending part 1 inches long, runs upward and up to the upper border of the vertebrae L2. नंतर आर्टरी सप्लाय काय सुपेरियर पॅनक्रियाटिको डिओडिनल आर्टरी आणि इन्फिरियर पॅनक्रियाटिक डिओडिनल आर्टरी, ठीक आहे. नंतर ते व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते स्प्लेनिक वेन, सुपेरियर मिझेंट्रिक वेन आणि पोर्टल वेन. नर्व सप्लाय काय सिम्पथॅटिक नर्व T9 to T10. नंतर ते पॅरासिम्पथॅटिक नर्वमध्ये व्हेगस नर्व येते. क्लिनिकल अॅनाटॉमी काय डिओडिनल अल्सर कॉमनली इन फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडिनम. SMA सिंड्रोम काय कंप्रेशन ऑफ थर्ड पार्ट ऑफ द डिओडिनम बाय सुपेरियर मिझेंटेरिक आर्टरी कॉजेस ऑब्स्ट्रक्शन, ठीक आहे. पॅनक्रियाटिक अल्सर, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला त्याचं क्लिनिकल अॅनाटॉमी पण माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईनवर जर का ACQ सिम्पल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे. नंतर ते जेजुनम आणि इलियम, याच्यावर चान्सेस कमी तर पण तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टी जेजुनम काय अपर 2/5 मोबाईल पार्ट ऑफ इंटेस्टाईन इज नोन ॲज जेजुनम आणि लोअर 3/4 पार्ट ऑफ द मोबाईल पार्ट ऑफ द इंटेस्टाईन इज नोन ॲज इलियम. टोटल लेंथ इज अबाउट 6 मीटर लॉंग, ठीक आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ठीक आहे. नंतर इथे हिस्टॉलॉजी ऑफ इंटेस्टाईन, तुम्हाला नाही का जे मेन ऑर्गन आहेत ना, तुम्हाला त्याच्या हिस्टॉलॉजी माहीत पाहिजे. हिस्टॉलॉजीमध्ये काय राहते, त्याचं सेल्स काय, तर सेल्स कोणत्या सेल्स असतात त्याचे थोडेफार फंक्शन माहीत पाहिजेत. तर हे सेम तेच क्लिअर येतात. म्युकोसा, सब म्युकोसा, मस्क्युलरिस सेरोसा, लार्ज सरफेस एरिया फॉर absorption of digested food. Intestinal glands secrete digestive enzymes and mucus. The duodenal glands किंवा ब्रुनर्स ग्लँड lie in the submucosa. ब्रुनर्स ग्लँड कुठे प्रेझेंट राहतात, सबम्युकोसा ऑफ द इंटेस्टाईन. आणि आपण याच्यात बघितलं होतं डिओडिनममध्ये काय बघितलं होतं आपण स्टमकमध्ये बघितलं होतं, आपण मिझनर्स प्लेक्सस बघितलं होतं, ठीक आहे. हे ब्रुनर्स ग्लँड तुम्हाला सबम्युकोसा ऑफ द याच्यात प्रेझेंट राहतात इंटेस्टाईनमध्ये, तुम्हाला माहीत पाहिजे स्मॉल इंटेस्टाईनच्या. आर्टरी सप्लाय काय राहते ब्रांचेस फ्रॉम सुपेरियर और मिझेंट्रिक आर्टरी. व्हेनस ड्रेनेज काय सुपेरियर मिझेंट्रिक वेन. सिम्पथॅटिक नर्व T3 to T11 आणि पॅरासिम्पथॅटिक वेगस नर्व. क्लिनिकल अॅनाटॉमी काय मेकल्स डायव्हर्टिकुलम म्हणजे काय ते कॉन्जेनिटल ॲनॉमली रेमनंट ऑफ व्हिटेलाइन डक्ट, ठीक आहे. कॅन कॉज ब्लिडिंग, इन्फ्लामेशन, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, ठीक आहे. नंतर इथे क्रोन्स डिसीज कॉमनली अफेक्ट्स द टर्मिनल इलियम लीड्स टू malabsorption especially of B12 and bile salts. Ischemia, the jejunum receives blood from jejunal artery arising from SMA. Ischemia can occur due to the SMA thrombosis, ठीक है. Large intestine extends from the ileocecal junction to the anus, about 1.5 meter long. It is divided into cecum, appendix, colon, rectum, anal canal, ठीक है, anal canal and anus. The primary function of the is absorption of water and electrolyte and storage of undigested material. It can be expelled from the body as feces. Cecum काय large blind sac forming the commencement of the large intestine. It is situated in the right iliac fossa, 2.5 inch long and 3 inch broad. Communicates superiorly ascending colon, medially ileum आणि posterior medially appendix, ठीक आहे. टाइप्स ऑफ सिकम कोनिकल शेप, इंटरमिडिएट टाईप आणि अँप्युलरी टाईप, ठीक आहे. कोनिकल टाईपमध्ये काय ते 13% हेअर अपेंडिक्स रायजेस फ्रॉम द अपेक्स ऑफ द सिकम, ठीक आहे. हेअर अपेंडिक्स अपेक्स फ्रॉम द सिकम, अपेंडिक्स कुठून राईज होते, अपेक्स ऑफ द सिकम. इंटरमिडिएट टाईपमध्ये ते 9% हे काय करते 9% करते फॉर्म व्हेअर द राईट अँड लेफ्ट सिकल पाउचेस आर इक्वल इन साईज अँड अपेंडिक्स रायजेस फ्रॉम डिप्रेशन बिटवीन देम, ठीक आहे. नंतर ते अँप्युलरी टाईप काय राहतात 78% राहतात व्हेअर द राईट सिकल पाउच इज मच लार्जर दॅन द लेफ्ट अँड अपेंडिक्स रायजेस फ्रॉम द मिडल साईड, ठीक आहे. नंतर ते आर्टेरियल सप्लाय अँटेरियर अँड पोस्टेरियर सिकल आर्टरी. व्हेनस्ट्रेजममध्ये सुपेरियर मेझेंट्रिक व्हेन. सिम्पथॅटिकमध्ये ते T11 to L1. नंतर पॅरासिम्पथॅटिकमध्ये ते वेगस नर्व, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट येते अपेंडिक्स. इट इज अ नॅरो मस्क्युलर ट्यूब containing a large amount of lymphoid tissue. This is a worm-like diverticulum arising from the posterior medial wall of the cecum, about 2 cm below the ileocecal orifice. The
लाईज इन द राईट इलियाक फोसा. अँटेरियर आर्टरी सप्लाय काय ते अपेंडिक्युलर आर्टरी. वेनस डेंजरमध्ये अपेंडिक्युलर वेन. नंतर नर्व सप्लाय काय ते सिम्पथेटिक नर्व, पॅरासिम्पथेटिक नर्व. सिम्पथेटिक नर्वमध्ये T9 T10 आणि व्हेगस नर्व. ठीक आहे. कोलॉनमध्ये काय ते इट हॅज 4 पार्ट. असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि सिग्मॉइड कोलॉन. ठीक आहे. असेंडिंग कोलॉनमध्ये काय ते 5 इंचेस लॉंग. इट एक्सटेंड फ्रॉम द सिकम टू द इन्फिरियर सर्फेस ऑफ द राईट लोब. नंतर ते ट्रान्सवर्स कोलॉन 20 इंचेस लॉंग, एक्सटेंड्स अक्रॉस द ॲबडॉमेन फ्रॉम द राईट सिलेक फ्लेक्झर टू द लेफ्ट कोलिक फ्लेक्झर. नंतर ते डिसेंडिंग कोलॉन 10 इंचेस लॉंग, एक्सटेंड फ्रॉम लेफ्ट कोलिक फ्लेक्झर टू द सिग्मॉइड कोलॉन. नंतर ते सिग्मॉइड कोलॉन 15 इंचेस लॉंग, extends from the pelvis brim to the vertebrae S3 where it becomes as a rectum. ठीक आहे. नंतर इथे rectum, distal part of the large gut. It is placed between sigmoid colon above and anal canal below. ठीक आहे. The rectum is situated in the posterior part of the lesser pelvic in front of the lower 3 pieces of the sacrum and the coccyx. आर्टरी सप्लाय काय सुपिरियर अँड मिडियल रेक्टल आर्टरी आणि मेडियन सॅक्रल आर्टरी. ठीक आहे. मेन येते वेनस ड्रेनेज, सुपिरियर अँड मिडल रेक्टल वेन. नर्व सप्लाय काय ते सिम्पथेटिकमध्ये L1 to L1 L2 आणि पॅरासिम्पथेटिकमध्ये S2 S3 S4. नंतर ते ॲनल कॅनल अँड ॲनस. इट इज द लोएस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. अबाव इट इज कंटिन्युअस with the lower part of rectum and below it opens to the exterior to the anus. ठीक आहे. The anal canal is about 4 cm in length. Anus, it is the surface opening of the anal canal situated above 4 cm below and in front of the tip of the coccyx in the cleft between two buttocks. ठीक आहे. नंतर आर्टरी सप्लाय काय ते सुपिरियर अँड इन्फिरियर रेक्टल आर्टरी. नंतर इथे व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते इंटरनल अँड एक्सटर्नल रेक्टल वेन किंवा ॲनल वेन. नर्व सप्लाय काय ते सिम्पथेटिकमध्ये L1 L2, पॅरासिम्पथेटिकमध्ये S2 to S4. ठीक आहे. नंतर इथे डायजेस्टिव्ह ग्लँड, लिव्हर, स्प्लीन आणि पॅनक्रियास. स्प्लीन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे लिम्फॅटिक सिस्टममध्ये, तिथून बघून घ्यायचा. आता बघणार आपण लिव्हर आणि पॅनक्रियास. इम्पॉर्टंट आहे लिव्हर आणि पॅनक्रियास, याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात, महत्त्वाचं आहे. तर आपल्या ॲनाटॉमी ऑफ लिव्हरमध्ये आता जी हिस्टॉलॉजी, याची हिस्टॉलॉजी तुम्ही बघून घेसाल. म्हणजे हिस्टॉलॉजी आपल्याला थोडी हिस्टॉलॉजी आपली कुठून बघसाल तुम्ही, तर बायोच्या बुकमधून बघा. सिम्पल आहे, त्यातून तुम्हाला गोष्टी होतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फिजिओलॉजी चान्सेस येतं की मी तुम्हाला बायोमधून कशी लर्न करायची, बायोमधून कसं तुम्ही वाचू शकता ते मी सांगेल. ठीक आहे. नंतर बघू आता आपण लिव्हर. It is the heaviest or largest gland of the body. It is the second largest organ of the body after skin. It secretes bile and performs various other metabolic function. It is wedge-shaped organ situated in the right hypochondrium, epigastrium and partly into left hypochondrium. Most of the liver is covered by ribs and costal cartilages, reddish brown in color. Weight काय 1600 ग्राम in males आणि 1300 ग्राम in female. नंतर येते एक्सटर्नल फीचरमध्ये काय ते इट हॅज 5 सर्फेस, अँटिरियर सर्फेस, पोस्टिरियर सर्फेस, सुपिरियर सर्फेस, इन्फिरियर सर्फेस आणि राईट सर्फेस. जे अँटिरियर सर्फेस, पोस्टिरियर आणि सुपिरियर सर्फेस राहतात, हे काय करतात, डायफ्रॅगमेंटिक सर्फेस फॉर्म करतात. इट हॅज 3 बॉर्डर्स. कोणत्या? सुपिरियर, इन्फिरियर आणि राईट बॉर्डर. सुपिरियर, इन्फिरियर आणि राईट बॉर्डर. ठीक आहे. नंतर येते अँटिरियर सर्फेस काय अँग्युलर अँड स्लाइटली कॉन्व्हेक्स, रिलेटेड टू झिफॉइड प्रोसेस, डायफ्राम ऑन ईच साइड अँड फॅल्सिफॉर्म लिगामेंट. ठीक आहे. पोस्टिरियर सर्फेस काय राहते, ट्रायंगुलर राहते. सुपिरियर सर्फेस काय राहते, क्वाड्रिलॅटर अँड शो कॉन्केव्हिटी इन मिडल. ठीक आहे. इन्फिरियर सर्फेस काय राहते, क्वाड्रिलॅटर डायरेक्टेड डाऊनवर्ड्स, बॅकवर्ड्स अँड टू द लेफ्ट. ठीक आहे. राईट सर्फेस काय राहते, क्वाड्रिलॅटर अँड कॉन्व्हेक्स, रिलेटेड टू डायफ्राम. हे तुम्हाला एवढं सगळं जरी माहीत असलं, तुम्हाला जेवढं आठवतं तेवढं तुम्ही लिहिला शकता. नंतर इथे डिव्हिजन ऑफ लिव्हर डिवायडेड इंटू 2 लोब्स, राईट लोब आणि लेफ्ट लोब. राईट लोब काय ते मच लार्जर दॅन द लेफ्ट लोब, फॉर्म्स 5/6 part of the liver. It contributes to all 5 surfaces of the liver. It present on the caudate or quadrate lobes, caudate and quadrate lobes. ठीक आहे. म्हणजे caudate lobe मध्ये काय ते situated on the posterior surface. It is bounded on the right मध्ये काय ते groove of inferior vena cava. लेफ्ट मध्ये काय ते by feature of the ligamentum varosum. inferior मध्ये काय ते by transversus fossa of the porta hepatis. नंतर इथे अबव काय ते कंटिन्युअस विथ द सुपेरियर सर्फेस. ठीक आहे. नंतर इथे क्वाड्रेट लोब सिच्युएटेड इन द इन्फिरियर सर्फेस. इट इज बाउंडेड ऑन द अँटेरियर काय अँटेरियरली काय होते बाय इन्फिरियर बॉर्डर, पोस्टेरियरली बाय पोर्टा हिपॅटिस, लेफ्ट काय ते बाय फीचर ऑफ लिगामेंटम टेरिस. नंतर इथे राईटमध्ये काय ते बाय फोसा ऑफ द गॉल ब्लॅडर.
पोर्टा हेपॅटिस काय, इट इज अबाउट 2 inches लॉंग, डीप ट्रान्सफर्स फीचर्स सिच्युएटेड ऑन द इन्फिरियर सर्फेस ऑफ द राईट लोब ऑफ द लिव्हर. कंटेंट्स काय तर फ्रॉम बिहाइंड फॉरवर्ड पोर्टल वेन, then the hepatic artery, then the right and left hepatic duct, few lymphatics, then hepatic plexus of the nerve. हे त्याचा फॉर्म आहे VADLN. काय व्हेन्स, आर्टरी, डक्ट्स, लिम्फॅटिक्स आणि नर्व. हे काय तर पोटा हेपॅटिसचे कंटेंट येतात. ठीक आहे, हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, माहीत पाहिजे, कारण की तुम्हाला कंटेंट ॲड करायला लागेल. लिव्हर इम्पॉर्टंट आहे, विचारतात. ठीक आहे, लेफ्ट लोब काय ते इट इज स्मॉलर दॅन द राईट लोब, फॉर्म्स 1/6 ऑफ द लिव्हर. आर्टरी सप्लाय काय ते राईट अँड लेफ्ट हिपॅटिक आर्टरी 30%, पोर्टल वेन 70% सप्लाय करते. नंतर व्हेनस ड्रेनेज काय हिपॅटिक वेन्स ड्रेन इन इन्फेरियर व्हेना कॅवामध्ये ड्रेन करते. लिम्फॅटिक हे काय करते हिपॅटिक प्लेक्सस आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये वेगस नर्व. नंतर अप्लाइड अँड काय हिपॅटायटिस, सिरोसिस आणि लिव्हर बायसी. हिपॅटायटिस काय इन्फ्लेमेशन ऑफ द लिव्हर, सिरोसिस काय लिव्हर टिश्यू अंडरगोज द फायब्रोसिस अँड श्रिंक्स. लिव्हर बायसीमध्ये काय ते निडल इज पास थ्रू द राईट एट इंटरकोस्टल स्पेस. ठीक आहे, नंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे पॅनक्रियास काय इट इज जे शेप्ड सॉफ्ट lobulated and elongated organ. It lies on epigastrum and left upper quadrant, situated transversely on the posterior abdominal wall at the level of vertebra L1 and L2. Weight काय 90 gram, length काय about 15 to 20 centimeter. The pancreas is a gland that is partly exocrine and partly endocrine. ठीक आहे, it is divided into 4 parts. हेड पहिलं पार्ट येते हेड इट इज एनलार्ज अँड लाईज बिटवीन द कॉन्केव्हिटी ऑफ द डिओडिनम. हेड हॅज 3 borders, superior, inferior, lateral. It has 2 surface, anterior, posterior. It has 1 process, unicate process. And the second part is the neck of the pancreas. It is slightly constricted part of the pancreas between its head and body. Okay, it has 2 surfaces, anterior and posterior. Body of pancreas, it is triangular in cross section, extends from the neck and neck to tail, runs upward and to the left across the midline. It has 3 borders, anterior, superior, inferior. It has 3 surfaces, anterior, posterior, inferior. ठीक आहे, नंतर इथे टेल ऑफ पॅनक्रियास दिस इज नॅरो लेफ्ट एंड ऑफ द पॅनक्रियास लाईज इन द रेनल लिगामेंट टुगेदर विथ द स्प्लेनिक वेसल्स. नंतर इथे आर्टेरियल सप्लायमध्ये काय ते पॅनक्रियाटिक ब्रांच ऑफ स्प्लेनिक आर्टरी, सुप्रा पॅनक्रियाटिक ड्युडेनल आर्टरी, इन्फेरियर पॅनक्रियाटिक ड्युडेनल आर्टरी. नंतर व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते स्प्लेनिक वेन, सुपिरियर पॅनक्रियाटिको ड्युडेनल वेन, इन्फेरियर पॅनक्रियाटिको ड्युडेनल वेन. ठीक आहे, नर्व सप्लाय काय ते सिम्पॅथॅटिकमध्ये स्प्लॅनिक प्लेक्सस येते आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये वेगस नर्व तुम्हाला सगळीवर सापडते. ठीक आहे, तर ते तुम्हाला जास्त लर्न करायची गरज नाही. पॅरासिम्पॅथॅटिक मी नर्व सप्लायमध्ये तुम्हाला वेळेवर काय नाही आठवतं, सर्व वेगस नर्व लिहून टाकायचं, गेलं उडत सर्व. पण लिहायचं लक्षात ठेवा, लिहायचं पॉईंट वाईज लिहायचं, ज्या पद्धतीने मांडलं त्याच पद्धतीने लिहायचं. मी परत सांगणार नाही, हे टॉपिक लंबा आहे, व्हिडिओ ऑलरेडी लंबा होते म्हणून मी एक्स्ट्रा काहीच बोलत नाही आहे. ठीक आहे, अप्लाइड अनाटॉमी काय पॅनक्रियाटायटिस, इन्फ्लामेशन ऑफ पॅनक्रियाज ड्यू टू धिस पेन इन ॲब्डोमेन. ठीक आहे, लॅक ऑफ इन्सुलिन प्रोड्युसेस डायबिटीज मेलायटस. आपण फंक्शन बघितलं तर सर्व डायबिटीज मेलायटस काऊन होते. ठीक आहे, नंतर इथे कार्सिनोमा ऑफ द हेड ऑफ द पॅनक्रियाज क्वाईट कॉमन. ठीक आहे, लॅक ऑफ पॅनक्रियाटिक एन्झाइम्स प्रोड्युसेस डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्सेस. आता जे लॅक ऑफ इन्सुलिन प्रोड्युसेस डायबिटीज. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे, कसं करते ते माहिती आहे आपल्याला. ग्लुकागॉन आणि इन्सुलिन आपण सर्व बघितलेलं आहे ते. तर आता माझ्या हिशोबाने तर वापस रिपीट करायचं काही काम नाही, तिथं तुम्ही बघू शकता, वाचू शकता, नोट्स येतात, रीड करू शकता. नंतर आपला फायनल पार्ट येते डिस्क्रिप्शन ऑफ पेरिटोनियम विथ द क्लिनिकल आस्पेक्ट. आता तुम्हाला पेरिटोनियम रिलेशन आणि विसरल रिलेशन राहतं, तर आपण पेरिटोनियमबद्दल आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे, तर पेरिटोनियमबद्दल आपण बघणार आहोत. इट इज लार्ज सिरस मेम्ब्रेन लाइनिंग ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी इंटरनली. इट इज इन द फॉर्म ऑफ क्लोज सॅक अँड इन्व्हेजिनेटेड बाय अ नंबर ऑफ विसरा. इट इज मेड अप ऑफ 2 layers, आउटर परायटल अँड इनर व्हिसरल लेअर. कंपोनंट्स काय तर पेरिटोनियम, व्हिसरल पेरिटोनियल कॅव्हिटी आणि पेरिटोनियल फोल्ड्स. ठीक आहे, देन येते लेयर्स ऑफ पेरिटोनियम. परायटल पेरिटोनियम लोकेशन काय लाईन्स इनर सर्फेस ऑफ द ॲब्डोमिनल अँड पेल्विक वॉल्स. ब्लड सप्लाय अँड इनर्वेशन्स काय तर सप्लाइड बाय द सेम ब्लड वेसल्स अँड सोमॅटिक नर्व्स ॲज दॅट ऑफ ॲब्डोमिनल. जे ॲब्डोमिनल वॉलच्या नर्व येतात त्या सर्व सेम आहे, मेकिंग सेन्सिटिव्ह टू पेन, प्रेशर अँड टेम्परेचर. हे काय करते सेन्सिटिव्ह करते पेन, प्रेशर आणि टेम्परेचरसाठी. पेन सेन्सेशन काय होतं लोकलाइज अँड शार्प. पेन सेन्सेशन कसं राहते लोकलाइज आणि शार्प कुठं राहते परायटल पेरिटोनियममध्ये. नंतर ते विसरल पेरिटोनियम काय लोकेशन कवर्स ॲब्डोमिनल ऑर्गन्स लाईक स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर.
ठीक आहे. नंतर ब्लड सप्लाय काय ते ब्लड सप्लाय इनर्वेशन रिसिव्स द ब्लड सप्लाय अँड ऑटोनॉमिक इनर्वेशन फ्रॉम द सेम सोर्सेस ॲज दॅट ऑफ इट्स ऑर्गन कवर्स. म्हणजे जे ऑर्गनमध्ये येतं म्हणजे जे स्टमक इंटेस्टाईन आणि लिव्हरचे तर ते सेम ब्लड सप्लाय कशाचा आहे विसरल पेरिटोनियमचा आहे. ठीक आहे. नंतर पेन सेन्सेशन काय ते पुअरली लोकलाइज राहते. ठीक आहे. पेन इज डल अँड रेफर टू डर्मॅटोम्स corresponding to organs embryological origin, that is foregut, midgut and hindgut. ठीक आहे. पेरिटोनियल कॅव्हिटी नंतर काय ते नॉर्मल कंटेंट काय contains 50 to 100 ml of sterile serous fluid that lubricates the surfaces. कंपार्टमेंट्स काय तर सुप्राकोलिक लिगामेंट म्हणजे काय राहते माहिती का. आता समजा ते इनर ऑर्गन येतं तर गॅस्ट्रिक तुम्हाला माहिती आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये खूप सारे ऑर्गन येतं. तर विषय काय होते आता ते ऑर्गन्स येतं तर ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं एकमेकावर प्रेझेंट येतं. तर तिच्यावर जर का काही लेअर आपण प्रोटेक्टिव्ह लेअर जर का कवरिंग्स नाही टाकल्या मग ते एकमेकाला घासू आपण इतके मुवमेंट करतो इतके सर्व मुवमेंट्स होतात हालचाल होतात तर त्याच्यामध्ये नाही का ते हे होऊ शकतात घासू शकतात त्याच्यात प्रॉब्लेम होऊ शकते इन्फ्लामेशन होऊ शकते आपल्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर त्याच्यासाठी ते प्रोटेक्टिव्ह लेअर येतं आणि ते नाही का त्या याला सेन्सिबल करते की समजा काही प्रॉब्लेम झाली मग ते बॉडीला सिग्नल देणं पेन करणं पेन स्टार्ट होणं. त्या फ्लुइड राहतात फ्लुइड काय ते शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम करते. आपल्याला झटका बसला तर कोणी तुमच्या पोटावर जर का जोरात बुक्की मारली तर तुम्हाला ते दुखणार आहे ना ते पण ते दुखणार आहे तुम्हाला कळणार आहे पण त्याच्या आतला लगेच तुमचं कोणी मारलं आणि आत जर का प्रोटेक्शन जर का काही नसतं शॉक ॲब्झॉर्प्शन नसतं काही नसतं तर मग ते लगेच तुमचा आतले ऑर्गन डॅमेज झाले असते ना. ठीक आहे. तर हे सर्व प्रोटेक्शनसाठी लेअरसाठी आपलं हे ठीक आहे. कंपार्टमेंट्स पेरिटोनियल कॅव्हिटी नंतर कंपार्टमेंट्स काय येतात सुप्राकोलिक लिगामेंट कंपार्टमेंट अबव द ट्रान्सफर्स कोलॉन कंटेन्स स्टमक liver spleen. Infracoelic compartment below the transverse colon contains small intestine ascending and descending colon. Pelvic cavity lowest part of where fluid collects in pathological conditions. ठीक आहे. नंतर ते पेरिटोनियल फोल्ड्स ज्यात काय ते मिझेंट्रीमध्ये काय ते डबल लेअर ऑफ पेरिटोनियम सस्पेंडिंग द स्मॉल इंटेस्टाईन जेजुनम अँड इलियम फ्रॉम द पोस्टिरियर ॲब्डॉमिनल वॉल. आता मिझेंट्रीवर आपल्याला ACQ आलेला आहे. आता वाचायला तुम्ही किती वाचू शकता बट मिझेंट्रीवर आपल्याला ACQ आलेला आहे. तुम्ही म्हणसाल मिझेंट्री तुम्ही एवढ्या ह्याच्यात संपवलं तर कसं होईल. तर ज्या टाईमला मी पेपर सॉल्व करून घेईल ना त्या टाईमला मिझेंट्री डिटेलमध्ये तिथं येऊन जाईल. तर तिथं करून टाका ना प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट आहे एकदा तिथं रीड होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. इथं इन्क्लूड करून इथं वाजवून फायदा नाही. ठीक आहे. त्याचे याचे चान्सेस कमी तर एकदा आलेला आहे. आता थोडासा तरी तुम्हाला नाईस टू नो मस्ट नो नाईस टू नो डिझायरेबल टू नो अशा खूप गोष्टी आहेत आपल्या टॉपिकमध्ये सिलेबसमध्ये. तर एखादा एक ACQ तुम्हाला नाही का थोडासा टफ दिसणारच आहे एक थोडासा ऑड दिसणारच आहे. तुम्ही त्यासाठी तुम्ही नाही का बंद सोडू नका आणि तुम्ही म्हणजे 20% ऑड येते त्यासाठी तुम्ही 80% जे ज्याच्यावर जास्त वेट जे फिक्स येतं तुम्ही ते कोण सोडता पहिला फिक्स पार्ट तर करून घ्या आणि त्याच्यातला एक्स्ट्रा पार्टसाठी तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही सध्या तुम्ही करू शकता वाचू शकता जसं मी करते त्या पद्धतीने करा. नंतर येते ओमेंटा ग्रेटर ओमेंटम हँग्स फ्रॉम द स्टमक अँड ट्रान्सफर्स कोलॉन रिच इन फॅट अँड इम्युन सेल्स नोन ॲज पोलिसमॅन ऑफ द ॲब्डॉमेन ड्यू टू इट्स ॲबिलिटी टू वॉल ऑफ द इन्फेक्शन. हे काय करते इन्फेक्शन करते. ग्रेटर ओमेंटम ते लेसर ओमेंटम कनेक्ट्स द स्टमक अँड लिव्हर. ठीक आहे. आता तुम्ही ग्रेटर ओमेंटम लेसर ओमेंटम म्हटलं तर मी तुम्हाला नाही का डिटेलमध्ये मी तुम्हाला नोट्स देऊ शकतो त्याच्या मी काढू शकतो पण ते गरजेचं आहे का मी का काढू शकत नाही का गरजेचं आहे का पण मला माहिती आहे गरजेचं नाही म्हणून मी देत नाही आहे. ठीक आहे. नंतर ते पेरिटोनियल लिगामेंट्स connects organs to each other or the abdominal wall. Example, falciform ligament connects the liver to the anterior abdominal wall. Peritoneal pouches in pelvis, recto-uterine pouch in females, common site of the fluid accumulation, and rectovesical pouch in males, common site of fluid accumulation. And the clinical anatomy मध्ये peritonitis inflammation, ascites, peritoneal carcinoma, peritoneal dialysis, peritoneal adhesions, mesenteric ischemia आणि इंटरनल हर्निया. ठीक आहे. तर हे सर्व तर तुम्ही इथं आपला सर्व पॉईंट एंड झाला. आता मी बाकीचे सिस्टम तुम्ही बघितलं असेल मी शॉर्टकटमध्ये घेतलं काहून वेटेज नव्हतं काही नव्हतं पण डायजेस्ट सिस्टम मी डीपमध्ये घेतली ना. आता तुम्ही बघसाल तर व्हिडिओ लंबा झाला सर्व टॉपिक खूप सारं इन्क्लुडेड येतं सर्वात जास्त तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम येतं. आता कार्डिओ सिस्टम येईल त्याच्यात मी जास्त माहिती देईल. तर जे गरजेचं आहे मी तिथं जास्त माहिती देणार आहो आणि तेवढीच देणार जी तुम्हाला गरजेची आहे जी तुम्हाला पेपरासाठी महत्त्वाची आहे तीच देणार आहो. ठीक आहे. मी पण तुमच्यासारखं लिव्हर घेतलं असतं पॅनक्रियास घेतलं असतं स्टमक घेतलं असतं पॅनक्रियास पण घेत नाहीत भरपूर जण लिव्हर घेतलं असतं स्टमक घेतलं असतं एंड केलं असतं डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा हे इम्पॉर्टंट आहे आलेलं येतं किंवा मिझेंट्री आलेलं आहे म्हणून मिझेंट्री घेऊन टाकला असता. तर आणि मिझेंट्री पण घेत नाही स्पेशलमध्ये किंवा 9 रिजन्स ऑफ ॲब्डॉमेन बा LAQ द 9 रिजन्स ऑफ ॲब्डॉमेन घेऊन टाकलं असतं. बट
त्याच्यात तुमचं पूर्ण टॉपिक कवर झाले असते का? तुम्हाला एखादं जर का ऑल क्वेश्चनमध्ये टाकलं असतं आणि सर्व हे जे टॉपिक मी घेतले हे सर्व सिलेबस कॉपीमधले येतं, तरी मी प्रत्येक ऑर्गनचे आपल्या सिलेबसमध्ये हिस्टॉलॉजी ऑफ ऑल ऑर्गन दिले होता. आता हिस्टॉलॉजी करणं, तुम्ही हिस्टॉलॉजी किती डिटेलमध्ये करत बसता. ठीक आहे, आता हा व्हिडिओ थोडा लंबा होते, मी पण थोडा भावना आवरतो, माझ्या मनात जे साठलेलं आहे ते मी थांबवतो. आपण नेक्स्ट लेक्चरसाठी वाटतो ठेवू. ठीक आहे, तर मी तुम्हाला गाईड करत जाईल. थोडं तुम्ही माझ्या याच्यावर ट्रस्ट ठेवा आणि पॅचअप करायचा प्रयत्न करा. जेवढं सांगत आहे तेवढं करत राहा, ट्राय करत राहा, रीड करत राहा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.